हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज तुम्हाला मी शाही रताळे करून दाखवते। हो का, रताळे सोलून पाण्यात ठेवले, पाण्यात नाही भिजवले तर ते काळे पडते। आता ह्याच्यामध्ये तूप टाकले आणि हे रताळे कच्चेच आहेत बरं का, कच्चेच भाजून घ्यायचे आपल्याला आणि परत त्याला साखर लावायची, असे तुपामध्ये परतून घ्यायचे, असे पसरून घ्यायचे सगळे, चांगले शिजते ते तुपामध्ये बरं का। पाणी काढायचं नाही, पाणी पण ठेवायचं नाही, हे पुसून पण घ्यायचे नाही बरं का। पुसून घेतले तर करपून जातील ते, हे पाण्यामध्ये टाकले म्हणून शिजून येते चांगले। खाली तूप टाकायचं आणि त्याच्यावर हे रताळे पसरायचे। वरची बाजू खाली करायची, खालची बाजू वरी करायची थोड्या वेळाने। हे भाजायले चांगले। तुम्हाला हे चांगले शिजल्यानंतर ह्याच्यावर साखर टाकायची। तुम्हाला जर आवडत असेल तर सुका मेवा टाका, सुका मेवा नसला तरी स्किप करू शकता बरं, तसं काय गरज नाही त्याची टाकायची। चांगले भाजून घ्यायचे म्हणजे शिजते चांगले तुपामध्ये भाजले की। सगळे असे पसरून घ्यायचे, ह्याच्यावर झाकून ठेवायचं, झाकून ठेवायचं। गॅस बारीक करायचा, नाहीतर ते करपून जातील बरं। एका पात्रामध्ये जितके बसतील तितकेच बसवायचे, जास्त बसवायचे नाही। एकावर एक बसवले तर ते शिजणार नाहीत, कच्चे राहतील। आता हे माझे एका मध्ये बसलेत सगळे। आता मी ह्याला झाकून आणि गॅस लहान ठेवायचा, गॅस मोठा ठेवायचा। हे काही असे पाण्यात टाकले की पाणी काळं होतं। आता हे बघा, हे शिजायला तर त्यात थोडासा पाण्याचा थेंब टाकून झाकून टाकायचं, नाही तर मग ते चिकटते तर शिजत नाही। आता ह्याला पाण्याचा थेंब टाकायचा थोडासा, पुन्हा त्याला झाकून टाकायचं। मग असा कलर ट्रान्सफर होतं, शिजलं की पांढऱ्याचं बदामी कलर दिसतो। आता हे शिजत आले तर नंतर ह्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आणि सर्व करायचं। आता हे रताळे चांगले शिजून आले तर पाण्याचा थेंब टाकावं लागते, दिसते रताळे शिजत नसते लवकर, निबर असते ना। छान शिजून आले। आता आपल्याला खायचे असले फिके खायचे, नाहीतर मग आता ह्याच्यामध्ये 2-3 चमचे साखर टाकायची अशी आणि चांगले हलवून घ्यायचे। आवडत असेल तर सुका मेवा टाका, वेलची टाका, माझ्याकडे मी काही टाकणार नाही, फक्त साखर टाकून ह्याला हलवून घेते। खूप टेस्टी लागते बरं का, तुपामध्ये परतून घेतलेलं असते। 2-2 चमचे पाणी टाकून त्याला झाकून शिजवायचं। माझी जरी शाही रताळ्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। उपवासासाठी धन्यवाद। हे बघा, माझी बटाट्याची खिचडी तयार झाली बरं का, साबुदाणा सर्व करण्यासाठी तयार झालेली। काही माझी भगर आहे, शाही रताळे आणि ही खिचडी। माझी जरी बटाट्याची साबुदाणा टाकून केलेली खिचडी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली। आणि लोखंडाच्याच कढईत फोडणी टाका बरं का, छान फोडणी टाकली जाते। धन्यवाद।